ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिं च तत्पुत्रपराशरं च व्यासं शुकं गौडपदं महन्तं गोविन्दयोगीन्द्रमथास्य शिष्यं श्रीशङ्कराचार्यमथस्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यम् तंत्रोटकं वार्तिककारमन्याभस्मद्गुरुं सन्ततमानतोऽहम् श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं गुरुं ब्रह्मणि ईश्वरो गुरुरात्मेकी मूर्तिभेद विभागिनी व्योमवत् व्यक्तदेहाय दक्षिणामूर्ते नमः। दक्षिणामूर्ते नमः। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे मायबाप बालयोगी आणि भगवान श्रीचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा श्री अमृतानुभव तथा अनुभव अमृत नावाचा ग्रंथ आपण पाहत आहोत। या ग्रंथाचं हे 6वं प्रकरण शब्दखंडनात्मक असं चाललेलं आहे। ज्ञानोबा आपल्याला अनेक उदाहरणांनी अनेक दृष्टांतांनी समजून सांगतायत की आत्मस्थितीमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी अविद्याही नाही, अज्ञान नाही, माया नाही आणि त्यांना दूर करणारा शुद्धही त्या ठिकाणी जाऊ शकत नाही। ही गोष्ट ते अनेक प्रकारच्या दृष्टांतांनी आपल्याला समजून सांगतायत। आता ज्ञानोबा आपल्याला सांगायले 72वी
आता अविद्याची नाही, आता अविद्याची नाही, हे कीर म्हणून काही, परी ते नाशिता काही, मुळेच शब्दाचे. सांगताय आता अविद्या नाही. अहो आता पण मी तुम्हाला हे सांगून आलो की अविद्या ही मुळात नाहीच आहे. हे कीर म्हणून काय म्हणजे काय, हे खरोखर किती सांगावं. तरी ते नाशिता काही, मुळेच शब्दाचे. आणि मग ती जर नाहीच आहे तेव्हा तिचा नाश करण्यासाठी शब्द उडेल ही संभवनीय नाही. आत्म्यामध्ये ना अविद्या आहे ना शब्द आहे. तेव्हा शब्दांनी अविद्या दूर होते. हा जो आपला जगातला अनुभव आहे तो आत्म्याच्या ठिकाणी नाही. हे पुन्हा पुन्हा आपल्याला अनुभव सांगून राहिले. असं नाहीये की अविद्या संपली तरी शब्द राहतो. जसं उदाहरणार्थ उंदीर आणि मांजर. मांजरीने उंदीर खाल्ला तर मांजर राहते ना शिल्लक. तसं शब्दाने जर अविद्या नष्ट झाली तर शब्द राहायला पाहिजे. तेव्हा हे जे आहे हे आत्म्याच्या ठिकाणी हा शब्द उरतच नाही, शब्दच राहत नाही. तेव्हा दोघंही समाप्त होतात, दोघेही नष्ट होतात, दोघंही अभावाने जातात. म्हणून हे पुन्हा पुन्हा ते बोलणं खरंतर आता कंटाळून झालेलं आहे लोकांना. आता आपल्याला ऐकून ऐकू तेव्हा ज्यांना सांगतात हे किती सांगावं. प्रकाश आला तर अंधार दूर करतो तो, हे खरं. परंतु प्रकाश राहतो, अंधार गेला तरी प्रकाश निघतो ना. तसं शब्दात राहत नाही. शब्द अविद्येला दूर करून शब्दही नष्ट होतो हे जगामध्ये आपल्याला. पण अविद्या ही मुळात नसून तिला तो दूर कसा करेल, आणि तो दूर करण्यासाठी शब्द त्या ठिकाणी आत्म्याच्या ठिकाणी उरतच नाही. अशा प्रकारे शब्दाचं आणि अविद्येचं हे स्वरूप सांगितल्यानंतर ज्ञानोबा 73व्या मध्ये सांगतायत. 73वी पाहता या लागी अविद्येच्या मोहरा, उठलिया ही विचारा, अंगाचाच संसारा होऊन ठेवा. त्यानंतर ज्ञानोबा याप्रमाणे या लागी अविद्येच्या मोहरा, उठलिया विचारा. अविद्येचा मोहरा म्हणजे अविद्येचा नाश करण्यासाठी तो विचार जरी त्या ठिकाणी आला, शब्दरूपी विचार त्या ठिकाणी आला, तरी काय होईल, तो स्वतःचा नाश करून. तर शब्द तिथं, विचार तिथं अविद्या नसल्यामुळे कोणाला दूर करेल, मग तो स्वतः त्या ठिकाणी संपून जाईल असं ज्ञान होतं. तेव्हा अविद्या नावाची वस्तूच त्या ठिकाणी नाहीये. मग तिथं विचार, शब्द वगैरे या ज्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी शिल्लकच राहत नाही. समजले म्हणून या विद्येचे निवारणे, म्हणून अविद्येचे निवारणे प्रमाणा येईल बोलणे, हे अविद्याची नाही पण नेदी घडो. जेव्हा विविध पद्धतीने आपल्याला समजून सांगणारे
ज्ञानवंतात अविद्येच्या नाशाने, अविद्येचे निमरणे, अविद्येच्या मरणाने, अविद्येच्या नाशाने या शब्दाला प्रामाण्य लाभत नाही. म्हणजे ते प्रमाण होऊ शकते. शब्द प्रमाण हे नाही. तेव्हा अविद्या नसताना, अविद्येचा नाश झाला असताना हा शब्द प्रमाणही होऊ शकत नाही. कारण प्रमाण होण्यासाठी ती वस्तू असावी लागते ना, जिचं प्रमाण ज्ञान व्हावं लागतं. शब्द हा प्रमाण सुद्धा होऊ शकत नाही. त्याचं प्रामाण्य सुद्धा शिल्लक राहत नाही. कारण प्रमाण जी आहेत ती आपल्याला जगामधल्या वस्तूंचे ज्ञान करून देतात. प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, शब्द प्रमाण हे प्रमाण आहे. तेव्हा या शब्दाला प्रामाण्य सुद्धा राहत नाही, प्रमाण सुद्धा होऊ शकत नाही तो शब्द, असं ज्ञान म्हणतात. प्रमाण म्हणजे ज्ञान करणारी वस्तू. मग त्या ठिकाणी शब्द जर नष्ट व्हायला लागला तर त्याचा तो प्रमाण होईल. म्हणून शब्दाचं ज्ञान करण्याचं सामर्थ्य त्या ठिकाणी गेलं. अशा प्रकारे जो शब्द त्या विद्येला दूर करायला जातो, म्हणजे निवृत्त करायला जातो, तो शब्द निवृत्ती असतो. निवृत्ती आणि निवृत्ती, दूर करणारा आणि दूर झालेली वस्तू, या दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला प्रगत होत नाही, दिसत नाही. आत्म्याच्या ठिकाणी या दोन्ही वस्तू नाही, असं ज्ञान म्हणतात. आता इथून आणखी नवीन थोडासा मुद्दा ज्ञानोबा विकसित करताय. आतापर्यंत ज्ञानोबांनी आपल्याला हे सांगितलं की हा शब्द अविद्येला दूर करू शकत नाही, अविद्येचा नाश करू शकत नाही, शिवाय तो स्वतःही शिल्लक राहत नाही. हा विषय आतापर्यंत ऐकला आपण. आता ज्ञानोबा थोडासा विषयामध्ये फरक करतात. फरक असा आहे, शब्दाने आत्म्याचं प्रकाशन होत नाही. म्हणजे काय? शब्द हा आत्म्याला प्रगट करू शकत नाही. शब्द हा आत्म्याचं प्रकाशन करू शकत नाही, म्हणजे आत्म्याचं ज्ञान नाही देऊ शकत. आमची अशी काहीतरी खोटी समजूत झालेली की आम्ही हे जे ग्रंथ वाचतो, ऐकतो, शब्द ऐकतो, प्रवचन ऐकतो, कीर्तन ऐकतो, त्याच्यामधून आम्हाला आत्म्याचं ज्ञान होतं, ब्रह्माचं ज्ञान होतं, असं आम्हाला वाटतं. आणि जगामध्ये अशी समजूत आहे, लोक असंच म्हणतात की आपण काही प्रवचन ऐकलं किंवा कीर्तन ऐकलं किंवा भजन ऐकलं किंवा काही ऐकलं की आपल्याला आत्म्याचं ज्ञान होतं. आता ज्ञान आपल्याला असं सांगून राहिले की तुम्हाला ज्यामुळे आत्म्याचं ज्ञान होतं असं वाटतं तो शब्द आहे, आणि शब्दाला आत्म्याच्या ठिकाणी जागा नाही. शब्द हा आत्म्याच्या जवळ पोहोचू शकत नाही, कारण तो वाणीचा गुणधर्म आहे ना. काही झालं तरी गोक्षरीतून प्रगट झालेला शब्द ना तो, जिथं गोक्षरी जात नाही, कुठलीच वाणी जात नाही तिथं, मग तिथं शब्द कुठे जाणार आहे? तेव्हा ज्ञानोबा हा थोडासा वेगळा विचार आपल्याला मानून दिले की शब्द हा आत्म्याचं प्रकाशन ज्ञान तर जाऊच द्या, पण आत्म्याबद्दल आपल्याला उघड स्पष्ट असं स्वरूप दाखवू शकत नाही. आत्म्याचं स्वरूप आत्मा स्वयंप्रकाशित असल्यामुळे त्याला दुसऱ्या प्रकाशाची गरज नाही, तो स्वयंप्रकाशित आहे.
जसा आता सूर्य उगवला आहे आणि त्या सूर्याला आपण दिवस घेऊन चालू आहे, त्या सूर्याला या टिमटिमणाऱ्या दिव्याने उजाळून मिळणार आहे. हे जसं हास्यास्पद आहे तसा हा जो शब्द आहे, हा शब्द त्या आत्म्याला कसा प्रकाशित करेल, या शब्दाची काय किंमत आहे त्या ठिकाणी असं ज्ञान आपल्याला समजून. शब्दांनी प्राप्त होणार आपल्याला जे ज्ञान असतं ते शाब्दिक ज्ञान असतं. शब्द ज्ञान आणि आत्मज्ञान याच्यामध्ये महत् अंतर आहे. शब्द ज्ञानाने बाह्य गोष्टी करतात, शब्द ज्ञानाने जगातल्या गोष्टी करतात, परंतु आत्मा हा जो आहे तो जेव्हा तो शब्द बाहेरच्या जगातल्या गोष्टी आम्हाला दाखवतो त्यावेळेला आत्म्याच्याच प्रकाशनामुळे तो आपल्याला दाखवू शकतो. पण आपल्या वाणीमध्ये सुद्धा आत्म्याचं स्वरूप, चैतन्याचं स्वरूप असल्यामुळे आपली वाणी जेव्हा आपण बोलू लागतो त्यावेळेला ते शब्द प्रगट होतात आणि त्या शब्दामध्ये सुद्धा मग आपले चैतन्य थोडस चिकटून असतं आणि त्यामुळे सुद्धा जगाचं ज्ञान ते शब्द करतात. जगाचं ज्ञान होण्यासाठी सुद्धा आपल्या इंद्रियांमध्ये चैतन्य असतं, आत्मचैतन्य, आणि म्हणून आपली ज्ञानेंद्रिय जी आहे ती ज्ञानेंद्रिय आपल्याला जगाचं ज्ञान करून देतात. ज्या आत्मचैतन्याने जगाचं ज्ञान होतं मग ज्ञान म्हणतात त्या आत्मचैतन्याला कोण आणखी जाणू शकेल, दुसरा बाहेरचा शुद्ध निर्माण केलेला पदार्थ आहे. तेव्हा हा शब्द कुठल्याही प्रकारे आत्मप्रकाशनाच्या बाबतीत, आत्म्याला उभं करण्याच्या बाबतीत समर्थ नाही, हे लक्षात ठेवा. तेव्हा आता इथून ज्ञानवाणी विषयाचा थोडासा बदल केलेला आहे. 75व्या ओळी इथे जातात. या 75व्या ओळीपासून ज्ञान आपल्याला असं सांगण्यात जातात, आणि आत्मा हन आत्मया दाऊन बोलू महिमिया येईल हे साधूया विरुद्धची. कांत जनवा या ओळीमध्ये आणि आत्मा हन आत्मया दाऊन बोलू महिमिया येईल हे साधूया विरुद्धची. एवढी सोपी फार, पण शब्द थोडीशी आपल्याला अवघड वाटतात म्हणून म्हणतात आत्मा हा आपल्याला शब्दांनी दाखवला. स्वयंगत्या दाऊनी बोली म्हणजे शब्द, शब्दांच्या साह्याने आत्म्याला आपण सहज उघड करू. आणि आत्मा हन आत्मया दाऊनी, आत्मा आत्मया दाऊनी, आत्म्याला आत्मस्वरूपामध्ये उघड करू. हा जो बोल आहे, बोल म्हणजे शब्द, तो महिमेयाने तो प्रतिष्ठेला प्राप्त होईल, त्याला महत्व प्राप्त होईल. महिमे मोठेपणा. शब्दाने आत्म्याला जर प्रकाशित केलं किंवा आत्म्याला जर स्पष्ट केलं तर शब्दाची प्रतिष्ठा वाढेल. हे खरं आहे. आत्म्याला तो दाखवतो शब्द म्हणजे काय म्हणून त्याला म्हणतात आत्म्याला आत्मा दाखवणं हे शब्दाचं काम नाही.
आत्म्याला आत्मा दाखवणं हे शब्दाचं काम नाही, किंवा शब्दाने आत्म्याचं उघड असं स्वरूप दाखवता येत नाही. म्हणून त्याची जी प्रतिष्ठा, मोठेपणा, महत्व जे आहे ते तिथं या ठिकाणी टिकत नाही. हे येईल सावया विरुद्ध, तेव्हा हे सहज जे बोलणं आहे सावया म्हणजे सहज, हे सहज बोलणं सुद्धा या ठिकाणी विरुद्ध आहे, म्हणजे निषेध आहे. की शब्दाने आपण सहज आत्म्याचं प्रकाशन करू, त्याला प्रगट करू, त्या आत्म्याचं स्वरूप आपण उघड करून दाखवू, हे असं बोलणं सुद्धा विरोधी बोलणं आहे, उलट बोलणं आहे. कारण आत्मा कोणाच्याही साह्याने प्रगट होऊ शकत नाही. आत्मा स्वयंप्रकाशित आहे. जो स्वयंप्रकाशित असतो त्याला कोण दुसरा प्रकाश देऊन उघड करेल? आत्म्यामध्ये स्वप्रकाश आहे, स्वयंप्रकाश येतो. तेव्हा त्या स्वयंप्रकाशित अशा आत्म्याला हा शब्द कसा प्रकाशित करेल? शब्दामध्ये प्रकाश येतात, चेतना आहे का त्याच्यामध्ये काही? मग हे जे बोलणं आहे हे सगळं विरुद्ध बोलणं झालं असं ज्ञान म्हणतात. तेव्हा आत्म्याला पुन्हा शब्द प्रकाशन करतो हे तर फारच चुकीचं झालं. ज्ञान म्हणतात आत्म्याला शब्दाने आम्ही उघड करतो, प्रकाशित करतो, हे बोलणं फारच विरोधी चुकीचं बोलणं झालं. आत्मा हा असा काही आहे की तो दुसऱ्याकडून प्रकाशितच होत नाही. लक्षात घ्या काय म्हणतात. आत्मा त्यालाच म्हणता येईल की जो इतरांकडून कधीही प्रकाशित होणार नाही. आत्मा जे स्वयंप्रकाशित आहे तर त्याला प्रकाश देऊन वरपून करेल. हे तर असं म्हणणं झालं ना, सूर्याला आम्ही प्रकाश दाखवून सूर्य दाखवू शकतो. सूर्याला दुसरा प्रकाश घेऊन, जर बॅटरी घेऊन म्हणा किंवा दिवा घेऊन म्हणा सूर्य दाखवायला घेऊन, चला मी तुम्हाला सूर्य दाखवतो. हे तर विवेकनाचं झालं ना. सूर्याला जसं आम्ही दुसऱ्या कुठल्या प्रकाशाने प्रकाशित करू शकत नाही, तिथं हा जो आत्मराज आहे हा तो सूर्याचा प्रकाशक आहे. तो सूर्याने प्रकाश देणार आहे. हे सगळ्या प्रकाश देणारा जेवढ्या ग्रह मालिका आहे, तारे आहे, नक्षत्र आहे, त्या सगळ्यांचा प्रकाशक आत्मा आहे. मग त्या आत्म्याला पण प्रकाशित करू शकेल. मग शब्द तो मूळच करू शकत नाही. म्हणून शब्दाला आता या ठिकाणी आत्मप्रकाशाची सुद्धा योग्यता नाही. म्हणजे आता तीन गोष्टी झाल्या की शब्द हा अविद्या निवृत्ती करू शकतो, शब्द हा आत्म्यामध्ये जाऊ शकत नाही, टिकू शकत नाही, राहू शकत नाही. आणि तिसरी गोष्ट आता अशी की शब्द हा आत्म्याजवळ जाऊन आत्म्याला निवड करू शकत नाही, आत्म्याला प्रकाशित करू शकत नाही. ही तिसरी गोष्ट आता ज्ञान आपल्याला समजली. म्हणून जर यापूर्वी आपला असा काही समज झालेला आहे की आम्ही जी प्रवचन ऐकली, आम्ही जे ग्रंथ वाचले किंवा काय जे केलं शब्दांनी, त्यांनी आम्हाला आत्मस्वरूप कळलं, आत्मा कळला, आम्ही आत्म्याला जाणू लागलो, आम्हाला आत्मस्वरूप जाणता आलं, असं म्हणणं बंद करा. कारण शब्दांनी आत्मा प्रकाशित होत नाही. आत्मा आत्म्यानेच प्रकाशित होईल, स्वयंप्रकाशित आहे. त्याला आणखी कुठला प्रकाश पाहिजे? तेव्हा आपल्या काही ज्या प्रथा पडलेल्या आहेत, समजुती झालेल्या आहेत, त्या समजुतीवर प्रकाश करता येत. त्या हो साधकांनो निदान कमी कमी तुम्ही तरी सुधरा. जे ते तसं बोलत राहणार, पण जग तर बिचारा अज्ञानामुळे जगता येते.
अविद्या मानता येते, हे सगळं चाललेलं आहे. पण कमीत कमी हा जो साधक आहे, साधक वर्ग जो आहे, त्या साधकाला साधना प्राप्त झालेली आहे आणि ती शक्तीची साधना जर असेल तर मग असं बोलणं अगदी चुकीचं होईल की शब्दाने आपल्याचं प्रकाशन होते. तेव्हा आपल्याला प्रकाशित होऊ शब्दाला प्रमाण कधी येऊ शकत नाही असं ज्ञान वाटलं. आता पुढे आणखी दृष्टांत दोन तो सांगताय या संबंधी. शास्त्रवी आपण आपण देशी लागले लग्न कवणे देशी. आता दृष्टांत देतात ना. आपण पेशी लागले लग्न कवणे देशी की सूर्य रुद्राची असे ग्रहण आहे. दृष्टांत हा सुंदर दृष्टांत, दोन दृष्टांत बोलले ज्ञानवान. आत्मा स्वयंप्रकाशी असल्यामुळे शब्द कसा उपयोगाचा नाही हे सांगताय. ते म्हणतात कोणत्या तरी देशात आपल्याशी लग्न लागण्याचं कधीतरी असं काही घडलं का? ते आपल्याशी लग्न लागलं असं कधीच घडत नाही. पुरुषत्व स्त्री असेल. आमचं या आंबेमध्ये नाही लागलं, आम्ही दुसऱ्या ठिकाणी जाऊन घेऊ आमचं लग्न. कसं लावणार? आम्ही आमच्याशी लग्न लावून घेऊ. ठीक आहे, दोन त्याला लग्न म्हणतो. लग्नामध्ये दोन पक्ष असतात ना. लग्न ही जुळणं. लग्न जुळण्यासाठी दोन पदार्थ पाहिजे ना, दोन वस्तू पाहिजे, दोन व्यक्ती पाहिजेत ना, तर त्याला लग्न म्हणतात. मग तुम्ही तुमच्याशी लग्न लावून म्हणजे दोन कुठे झाले? ते लग्नच होत नाही. म्हणतात हे जसं शक्य नाही तसं आत्म्याच्या बाबतीत शब्द आणि आत्मा यांचं काही चालत नाही. किंवा दुसरं उदाहरण देतात ज्ञानवाद की सूर्यांग्रासी असे ग्रहण आहे. सूर्याला राहू केतू वगैरे जे ग्रह आहे ते घेतात आणि आपण पाहतो सूर्याला ग्रहण लागतं. ग्रहण लागतं म्हणजे काय? त्या ग्रहाची छाया पडते सूर्यावर आणि तेवढा सूर्य तो झाकला जातो, त्याला ग्रहण म्हणतो. आता हे बरोबर आहे की तो राहू आडवा येतो त्या प्रकाशामध्ये आणि त्या राहूचा छायेचा प्रकाश, छाया जी आहे ती त्या सूर्यावर पडते आणि त्यामुळे राहू आडवा आल्यामुळे आम्हाला पृथ्वीवरच्या लोकांना तो राहू मध्ये येतो, त्यामुळे तेवढा सूर्य आम्हाला दिसत नाही. म्हणून सूर्याला ग्रहण लागलं असं आम्ही म्हणतो. पण सूर्याला ग्रहण म्हणतात का करावं? या सूर्याने स्वतःला ग्रहण लावून घेतलं. ग्रहण लागणं म्हणजे स्वतःला आडवं होणं, स्वतःला कमी करणं. ते स्वतः सूर्य कसं काय करेल? तेव्हा सूर्याचं सूर्यग्रहण जे असतं ते स्वतःला करून घेता येत नाही त्याला. ते नसं खरं. किंवा आपणच आपणाशी लग्न लावणं हे जसं खरं नाही. त्याप्रमाणे हा शब्द त्या आत्म्याच्या ठिकाणी जाऊन काही करू शकेल हे संभवनीयच नाही. तेव्हा ज्ञान आपल्याला म्हणतात हा आत्मा असा काही स्वतंत्र आहे. तो तंत्राच्या दृष्टीनं स्वतंत्र आहे. त्याच्या इच्छेप्रमाणे वागतो आणि पुन्हा तो स्वयंप्रकाशित म्हणजे त्याचा प्रकाश स्वतःच त्याच्यातून निर्माण होतो. तो इतरांना प्रकाशित करणारा आहे. मग दुसरे त्याला कसं काय प्रकाशित करतील? तो या शब्दाने कसा प्रकाशित होईल असं ज्ञानवा सांगताय. आता तुझा 77 इथला दृष्टांत पाहताना ज्ञानवा ते सांगताय
ज्ञान म्हणतात सत्यात्तराव्या ओळीमध्ये ज्ञान म्हणतात गगन आपणया निघे. गगन आपणया ते निघे एक दृष्टांत. दुसरा सिंधू आपणा रिहे. सिंधू आपणा रिहे दुसरा दृष्टांत. तिसरा तळहात काय वळगे आपणया. तळहात काय वळगे आपणया. आता ही 3 दृष्टांत आहे तिच्यावर, परंतु समजण्यामध्ये अडचण आहे. दृष्टांत सोपे आहेत तसे. म्हणतात गगन आपणया रिहे. का म्हटलं धर्मानी गगन आपणया रिघे म्हणजे आकाश आपल्याकडे चाललंय, आपल्यामध्ये चाललेलं आहे. आकाश आकाशामध्ये चाललेलं आहे. म्हणणं सोपतं का? आकाश म्हणजे पोकळी आहे ना. आता ती पोकळी कुठल्या पोकळीकडे चालली? आकाश आकाशामध्ये चाललंय, आकाश आकाशाकडे चाललेलं आहे. हे बोलणं समजत नाही. याचा अर्थ असा की याला आकाश समजलं नाही. किंवा आकाश आकाशाकडे कसं काय जाईल? आकाश समुद्र पसरले ना. पुन्हा ते ती पोकळी जी आहे आकाशाची ती एका ठिकाणी नाही होती. मग जिथं पोकळी नाहीये तिथं ते जाईल कदाचित, पण तो असं नाहीये. आकाश सर्वत्र सर्वव्याप्त आहे ती. मग असं आकाश आकाशाकडे कसं काय जाईल? तसा आत्मा सर्वव्याप्त आहे. कणाकणामध्ये सगळीकडे व्याप्त आहे ना तो. मग त्या आत्म्याला आत्म्याकडे कसं काय नेतात? कुठं कसं काय नेतो? किंवा दुसरं उदाहरण देतात सिंधू आपणया रिघे. किंवा समुद्राला आता स्नान करायचंय तर तो म्हणे समुद्रात चाललाय. अरे समुद्राला स्नान करण्यासाठी समुद्रात चालला तो. समुद्र समुद्रात कशाला जाईल? हे असलं काही जे बोलणं आहे ना हे वेडेपणाचं. समुद्र समुद्रात कसं काय जाऊ शकतो? तोच मुळे समुद्र पाण्याने भरलेला आहे, तेव्हा तो समुद्र आणखी कुठल्या समुद्रामध्ये जाईल तो? किंवा तिसरं उदाहरण देतात तळहात काय वळगे आपणया. हा दृष्टांत कळायला पाहिजे आपल्याला. आपला आता हा तळहात आहे. आता या तळहाताला याच्यावर ठेवा म्हणे. हो दुसरा अभ्यास लागला. दुसरा तळहात या तळहातावर बसू शकतो का? दुसऱ्याचा बसू शकतो, आपला बसू शकतो दुसरा हात. पण सांगायचं का की या तळहाताला म्हणा की तू त्याच्यावरच बैस. आता हा तळहात याच्यावरच कसं काय बसेल? काही केलं तरी कुठल्याही व्यक्तीने हा तळहात आपल्या बसू शकत नाही ना. हे बोलणं म्हणजे कसं चुकीचं आहे. तसं आत्मस्वरूप आहे. ज्ञानोबा सांगतात आत्मा आत्म्याच्या ठिकाणी परिपूर्ण आहे, स्वप्रकाशित आहे. तो इतरांना सगळ्यांना प्रकाश देणारा आहे. अशा वेळेला त्या आत्म्याला प्रकाशित करणं, त्या आत्म्याला जाणणं, इतरांकडून जाणून घेणं हे असंभवनीय आहे. ज्याच्यामुळे आम्हाला ज्ञान होतं तो आत्मा आहे. मग त्या आत्म्याचं ज्ञान आम्हाला दुसऱ्याकडून कसं मिळू? त्याचं ज्ञान आम्हाला दुसऱ्याकडून कसं मिळू? आता ही गोष्ट फार लक्षात महत्वाची आहे. आम्हाला अशी काही बर का समजूत झालेली की आम्हाला त्या ग्रंथामधून आत्मज्ञान झालं, त्या प्रवचनातून आत्मज्ञान झालं, त्या वाचनाने आत्मज्ञान झालं,
त्या शब्दांमुळे त्या वाक्यांमुळे आम्हाला आत्मज्ञान झालं. हे जे म्हणणं आहे हे चुकीचं म्हणणं आहे. ज्ञानवंतात जो आत्मज्ञानी दुसऱ्यांना ज्ञान देणार आहे, जो आत्मज्ञान आत्मा तो दुसऱ्यांना ज्ञान देतो, तो दुसऱ्यांच्या ज्ञानाने कसा प्रकाशित होतो? तो कसा जाणला दुसऱ्याच्या ज्ञानाने? तो स्वयंप्रकाशित आहे ना, स्वयंज्ञानी आहे ना तो. तेव्हा त्याचं ज्ञान हे इतरांनी घ्यावं असं आहे. इतरांनी त्यांच्या ज्ञानाने या आत्म्याला उघड करता येत नाही किंवा जाणता येत नाही असं आहे. तेव्हा यापुढे आपण लक्षात ठेवावं की आत्मा आत्म्याने स्वतःच तो प्रसन्न होऊन जेव्हा आम्हाला त्याचं दर्शन देतो त्याच वेळा तो प्रगट होतो. आत्म्याला अशा तऱ्हेनं बाह्य वस्तूंनी आम्ही जाणू शकत नाही. तो बाह्य वस्तूंना ज्ञान देणारा प्रकाशन करणारा असल्यामुळं बाह्य वस्तूकडून त्याचं प्रकाशन होऊ शकत नाही. हा नियम आहे. म्हणून आत्म्याला जाणण्यासाठी आपल्याला आत्म्याची गरज आहे. त्या आत्मस्वरूपामध्ये जावं लागेल आपल्याला. आणि असे आत्मस्वरूपामध्ये गेले जे महात्मे असतात तेही मग ते ज्ञान देऊ शकतात. जसे ज्ञानोबा येतात. ज्ञानोबा आपल्याला हे सगळं सांगून राहिले, हे आत्मस्थिती म्हणून सांगून राहिले. त्यांचा जो अनुभव आहे तो आत्म्याचा अनुभव आहे. असा आत्मानुभवी जो महात्मा असेल तो मग आपल्याला त्या आत्म्याबद्दल काय सांगेल असं ज्ञान म्हणतात. किंवा 78वी विपा हा दृष्टांत पुन्हा देता येते. सूर्य सूर्याशी मिळळे, सूर्य सूर्याशी मिळळे, फळ आपणया फळे, परिमळ परिमळे घेपता ये. 3 दृष्टांत दिले पुन्हा. ज्ञान म्हणतात अहो सूर्य सूर्याचा उदय करेल का? बोलणं कसं झालं? सूर्य म्हणे सूर्याचा उदय करतो. सूर्याला सूर्याचा कधी उदय करता येईल का? फळ आपण या फळे, एक फळ हे आलेलं ते फळ फळाला खाईल का? ते का वेळीपणा झाला? फळ आपण या फळे म्हणजे फळ स्वतःच स्वतःला खाईल का? किंवा परिमळ परिमळे घेपता ये, किंवा परिमळ म्हणजे सुगंध. सुगंध सुगंधालाच घेता येईल का? जो वास आहे फुलाचा वास, तो वास त्या फुलाचा वास त्या वासालाच घेता येतो का? वास वासाला घेईल का? सुगंध सुगंधाला घेईल का? नाही. सुगंध सुगंधाला घेईल कसं काय? त्याला काय नाक आहे का सुगंधाला? घेईल कसं मग? तात्पर्य हे असली जी बोलणी आहेत, असली वेगळीपणाची बोलणी ती, तसं आत्म्यासंबंधी असं काही बोलणं म्हणजे वेगळीपणाच आहे. किंवा 79वी ओवी येते. 79वी ओवीमध्ये ज्ञान म्हणतात चराचरा पाणी पाजळी करून येईल एक एक क्षणी, परी पाण्याशी पाणी पाजावे काही. अहो या जगातल्या चर आणि अचर सगळ्या पदार्थांना एका क्षणामध्ये पाऊस पाऊन पाणी पाजता येतं, काय की नाही? समजा पाऊस पडायला लागला सगळीकडे की चर आणि अचर म्हणजे चालणारे न चालणारे सगळे जेवढे पदार्थ असतील प्राणी असतील सगळ्यांना भिजून टाकतं ते, पाणी पाजतं ते. पण तुम्ही म्हणाल पाण्याला पाणी पाजलं तर राहून गेलं ना.
पाण्याला काय पाणी पाजतो? समुद्राला पाणी पाजायचंय? हे जे बोलणं आहे पाण्याला पाणी पाजण्याचं राहिलं, सगळ्या चराचराला तर पाणी पाजलं क्षणामध्ये, परंतु पाण्यालाच पाणी पाजलं नाही ना. आता पाण्याला ते पाणीच आहे ना, वरून पडणारं पाणी आहे, खाली असणारं पाणीच आहे. पाणी पाण्याला काय पाजेल? पाण्याला काही ताण लागते का? चराचरामध्ये असलेले जे जीव जंतू वगैरे त्यांना ताण लागते, त्यांना पटकन पाणी मिळेल. परंतु पाण्यालाच पाणी कसं काय पाजायचं हो? त्याप्रमाणे हा जो आत्मा आहे तो स्वयंप्रकाशी आहे, स्वयंज्ञानी आहे, सगळं स्वतःमुळे स्वतः भरलेलं आहे. तेव्हा त्याला इतरांकडून काही नाही, तो इतरांना देणार आहे. तेव्हा धनवा हे जे उदाहरण मिळाले आपल्याला, पाणी कुणाला पाजतात? प्रश्न असा आला की पाणी पाजायचंय कोणाला तरी. पाणी पाजणं दोन अर्थाने शब्द बरं का. त्याला पाणी पाहिजे मी आता म्हणजे मग काय त्याला चांगली शिक्षा येईल असा एक अर्थ आहे. आणि दुसरा अर्थ आहे त्याला तहान लागली म्हणून त्याला पाणी पाहिजे. म्हणजे पाणी पाजण्याची क्रिया दोन पद्धतीने होते. एक तर त्याला शिक्षा देण्याची क्रिया होते, किंवा एक तर त्याला तहान लागलेली म्हणून त्याची तहान दूर करणे. आता कल्पना करा की पाण्याला पाणी पाजायचंय म्हणजे काय? पाण्याला शिक्षा दिली का? पाणी पाऊस पडला म्हणजे पाण्याला शिक्षा होते का? किंवा त्या पाण्याला तहान लागलेली आहे का? वरच्या पाण्याने ती तहान जाईल म्हणून. तेव्हा पाण्याला पाणी पाजता येत नाही बाबा. तसं आत्म्याला कोणी काही करू शकत नाही. आत्मा स्वयं प्रकाशित आहे हे लक्षात ठेवा. अशा प्रकारचा हा 79वी मूवी. आता 80 मूवी ऐकून घ्या आणि याच्या संघाला मग विश्रम ज्ञान म्हणतात. 80 मूवी. 60 दिवसा 60 दिवसा माझी एखादा होयायसा, जे सूर्यासीच सूर्य जैसा डोळा धावी. म्हणतात 60 दिवसा 360 दिवस आहेत वर्षाचे. 60 दिवसा म्हणजे 360 दिवस असा वर्षाचे बरं का. आता या 360 दिवसापैकी एक तरी दिवस असा दाखवा आम्हाला, असं ज्ञान म्हणतात. माझी एखादा होयायसा, या 360 दिवसामधला एक तरी दिवस असा दाखवा आम्हाला काय, जे सूर्याशीच सूर्य जैसा डोळा धावी. काय म्हणे? सूर्याला पाहिजे असा एक दिवस कधी उगवेल का? अजून सूर्य सगळ्यांना दाखवतो आपला प्रकाश, मग तो सूर्याला प्रकाश देईल असं कसं कुठे होईल का? तेव्हा असा कुठलाही दिवस उगवणार नाही की ज्या दिवशी सूर्याकडे पाहिजे, सूर्याला प्रकाश देईल. हे म्हणणं वेडेपणाचं नाही का? तेव्हा 360 दिवसामध्ये कधीही असा दिवस उगवणार नाही. हे असंभवनीय आहे, अशक्य आहे. तसं आत्म्याचं स्वरूप आहे. आत्मा हा इतरांकडून प्रकाशित होऊ शकत नाही. आत्मा शब्दाकडून प्रकाशित होऊ शकत नाही. आत्मा ही इतर कुठल्याही गोष्टीने जाणता येत नाही. हे ज्ञान आपल्याला वारंवार सांगून द्यावे. म्हणून सूर्याला पाहण्यासाठी दुसरा कुठून सूर्य अंदाजून घ्यावी.
आणि तो सूर्य तुम्हाला हा सूर्य दाखवेल असं तसं घडलं, हे जसं अशक्य आहे त्याप्रमाणे हा आपला आत्मराज इतर दुसऱ्या कुठल्याही साधनाने कुठल्याही प्रकाराने दाखवता येणारा नाही असं ज्ञानोबा म्हणतात. तेव्हा या 80 ओळी आपल्याला झालेल्या आहेत. तेव्हा शब्दाचं सामर्थ्य नाहीये, आत्म्याला दाखवण्याचं सामर्थ्य शब्दामध्ये नाही. संपलं. आता उद्याला 81 ओळ येते आणि त्या ओळीमधून पुन्हा आणखी ज्ञानोबा आपल्याला अधिक माहिती देतील. संख्या वाढत चाललेली आहे आपली आणि असा एक विचार येऊन जातो की आता सध्या प्रवचन बंद ठेवावी का, उन्हाळाही वाढलेला आहे, काय करावं. हे असं जर चाललं तर काय खरं नाही ना. काय हा ज्ञानोबांचा जो अट्टहास आहे, साधकांसाठी जे ते काय सांगू इच्छित आहेत, हे जर साधकांनीच ऐकलं नाही, इतर जगातले लोक तर काही बिचारे ऐकत नाही, त्यांना ते कळतही नाही, ते उठून जातात, ते समजणं शक्य नाही. हा जो विषय चाललेला आहे हा विषय इतका दुर्बोध आहे. तेव्हा जर आपण ठरवलं की बा समजे आता काही दिवस प्रवचन बंद ठेवा आपण, आपल्याला काय बंद करायला काही वेळ लागत नाही, सुरू करायला मात्र वेळ लागतो. अतिशय उत्तम विषय चाललेला आहे. आता जर मला असं म्हणायचंय की खरोखर ज्यांना काही काम असतील आणि जे परगावी गेलेले असेल त्यांच्याबद्दल तर काही बोलू शकत नाही आपण. पण असे काही जर साधक असतील की जे घरी बसलेले आहेत आता या वेळेला, त्यांना दुसरं काही कामही नाहीये, अशा त्या साधकांच्या मनामध्ये काय हेतू आहे काही कळत नाही. तेव्हा अरे हा विषय इतका गहन आहे, इतका कठीण आहे, अमृतानुभव सहसा कधी कोणी सांगत, तो अमृताचा अनुभव आहे, तो ज्ञानोबांच्या मुखातून आपल्याला ऐकायचा आहे. आणि आपली स्थिती नाहीये, आपण काही आत्मानुभवात नाहीये, आत्मानुभव नाही आपल्याला, आणि ज्ञानोबा आत्मानुभव सांगून राहिले. त्यामुळे तो विषय आपल्याला थोडासा कळायला कठीण झाला. परंतु ज्ञानोबांचं कौशल्य हे आहे की ते अनेक दृष्टांत देतात, अनेक युक्त्या सांगतात आणि त्या युक्तीनं आपल्याला ते पटवून देत आहेत. सोपे दृष्टांत देतात ना. तेव्हा असा उत्तम ग्रंथ आहे हा, ऐकला फायदा आहे, न ऐकला तर असतो. जशी पूर्वी आपली अवस्था आहे तशीच राहणार. तेव्हा आजच्या सत्संगाला आपण विश्राम देऊ. हरि ओम तत्सत.